8 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. तर 7 वर्षानंतर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती असा आपल्याला प्रश्न विचारला. बघा, ए आणि बी हे जर 8 वर्षापूर्वी किती होतं त्यांचं वयाचं गुणोत्तर 5:4 होतं, हो की नाही. आज किती आहे 6:5 आहे, हो की नाही. मग याच्यातील फरक किती आहे, हा एकचा, हो की नाही. मग 1 वर्ष बरोबर किती, हे 8, हो ना. मग ए चे वय, आजचे वय काय होईल, 1 गुणिला 8 नाही, 8 गुणिला 6, हा 6 गुणिला 8 बरोबर 48. आणि बी चे वय बरोबर काय होईल, 5 गुणिला 8 बरोबर किती, 8×5 40 वर्ष, होईल की नाही. पण आपल्याला काय विचारलं, 7 वर्षानंतर विचारलं, म्हणजे याच्यामध्ये 7 मिळवूया, किती होईल 55 होईल हा. आणि याच्यामध्ये 7 मिळवल्यावर किती होईल 47. मग 7 वर्षानंतर त्या दोघांची बेरीज विचारली. याची बेरीज किती, 7 आणि 5 1202, हातचा 1, 5 आणि 5 10, म्हणजे 102 वर्ष त्या दोघांच्या वयाची बेरीज 7 वर्षानंतरची होईल. पर्याय क्रमांक 2.